नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, तर आपण या आजच्या व्हिडिओमध्ये WRD रिलेटेड एक इम्पॉर्टंट अपडेट बघणार आहोत. याच्या आधी पण मी एक व्हिडिओ बनवलेला होता काल. त्याच्यावरती तुमचे बरेचसे कमेंट्स आलेले होते आणि त्या पूर्ण कमेंट्सचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मोस्टली तुमचं कसं कट ऑफ रिलेटेड तिथे डाऊट्स होते, की मला इतके मार्क्स आले सर, होणार का? तर प्रत्येक याचं उत्तर दिलेलं आहे मी. प्रत्येक मोस्ट ऑफ दी जे कमेंट्स आहेत तुमचे ऑलमोस्ट म्हणजे मी सर्वांचेच म्हणजे ट्राय केलेलं आहे, पण त्याच्यातले काही 1-2 सुटले असतील, तर त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण बट ऑलमोस्ट मी सगळे कव्हर केले आहेत. ओके. तर आजचा जो व्हिडिओ आपण बघूया, मेरिट लिस्ट अपडेट याच्यामध्ये मी तुम्हाला देणार आहे आणि इथे बघा एक नवीन अपडेट आलेली आहे, की परत एकदा आपल्याला ऑब्जेक्शन घेता येईल का? तर त्याच्याबद्दल पण आपण अपडेट बघणार आहोत आणि नॉर्मलायझेशनबद्दल काय माहिती ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अगदी शॉर्ट व्हिडिओ असेल, 2 ते 3 मिनिटामध्ये आपण याला कव्हर करू. पण माहिती खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून तुम्हाला व्हिडिओ जरा स्किप न करता संपूर्ण बघायचा. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मित्रांनो, हा माझा ई नोकरी संदर्भ यूट्यूब चॅनल आहे. मॅक्सिमम लोकांनी सबस्क्राईब करा रेग्युलर अपडेटसाठी आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम पीपलसोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करत चला मित्रांनो. व्हिडिओला लाईक केल्यामुळे मला थोडंसं मोटिवेशन मिळते. बाकी इथे व्हिडिओ लाईक करा म्हणण्याचं दुसरं काही कारण नसतं. जर तुम्ही जेव्हा लाईक करता त्याच्यामुळे मला काय होतं, एक थोडंसं मोटिवेशन मिळते आणि मला कळते की मी जे बोलतोय ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतोय. ओके. तर चला आता आपण WRT बद्दल बघा. मेरिट लिस्टची न्यू अपडेट हीच आहे, की आता येणार आपण आपला जो फायनल मेरिट लिस्ट आलेली होती, तर फायनल मेरिट लिस्टपासून आपल्याला आता एक हार्डली 4 ते 5 दिवसांमध्ये आपल्याला फायनल मेरिट लिस्ट यायला पाहिजे. पण आता इथे काय झालं आहे तुम्हाला सांगतो. तर एक ऑब्जेक्शनबद्दल यांनी एक नवीन अपडेट दिलेली आहे. तर अपडेट हीच आहे, की बघा तुम्हाला काय करायचं, तुम्हाला परत जर काही ऑब्जेक्शन असतील, जसं रिवाइज आन्सर की आली, आपल्याला जी सेकंड रिवाइज आन्सर की आली, त्याच्यामध्ये पण काही विद्यार्थ्यांना जर डाऊट असेल, तर डाऊट काय करायचं तुम्हाला त्याच्यामध्ये पण तुम्ही आता एकदा एक विंडो यांनी ओपन केलेली आहे. तर इथे तुम्हाला काय करायचं, आपल्या प्रोफाईलवरती लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे हेल्प डेस्क नावाचा ऑप्शन दिसेल. ओके. लॉग इन केल्यानंतर सांगतोय, लॉग इन केल्यानंतर हेल्प डेस्कमध्ये जायचं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला इथे एक अशी विंडो ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रॉब्लेम टाईप आणि प्रॉब्लेम कॅटेगरी इथे तुम्हाला क्लिअरली दिसते की नाही माहीत नाही. तर संपूर्ण इथे सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम स्टेटमेंट, तुमचं काय म्हणणं आहे इथे तुम्हाला स्टेटमेंट थोडंसं त्याला इलॉबरेट करा आणि त्याच्यानंतर थोडंसं प्रूफ द्या. जसं एखादा प्रश्न आहे, जसं कोणता पण असो, इंग्लिश असो किंवा जीकेचा काही प्रश्न असेल, तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला डाऊट असेल, तर तिथे मग तुम्हाला इथे 2 ते 3 फाईल इथे अपलोड करता येतात आणि ते अपलोड करून सबमिट करा. अशा प्रकारे तुम्ही म्हणजे परत एकदा जर तुम्हाला ह्याच्यावरती जे रिवाइज आन्सर कीमध्ये पण जर डाऊट असेल, तर ही एक लिंक इथे ओपन झालेली आहे. तर याच्यामुळे काय होईल, तर ही अपडेट आल्यामुळे आता जो रिझल्ट 4 ते 5 दिवसात येणार होता, थोडासा इथे लांब जाऊ शकतो. कारण बघा, ही या पद्धतीची प्रोसेस तलाठीमध्ये पण झालेली होती. ओके. आणि तलाठीमध्ये सेकंड आन्सर की आल्यानंतर पण मुलांनी ऑब्जेक्शन घेतलेले होते. मग सेकंड आन्सर की नंतर परत काही दिवसानंतर थोडासा वेळ गेला त्याच्यात आणि त्याच्यानंतर मग त्यांनी परत क्वेश्चन्समध्ये चेंजेस केलेले होते. त्याच्यामुळे थोडासा वेळ गेला होता. तर याच्यानुसार आता हे सर्व तुम्हाला करायचं आहे. जिथे-जिथे तुम्हाला डाउट्स आहेत विथ तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स प्रूफ सहित ते तुम्हाला एकदा म्हणजे तुम्ही ट्राय करा. जर तुमचे मार्क्स वगैरे म्हणजे याच्यात काही चेंजेस झाले तर वेल एंड गुड आहे. म्हणजे कसं एक-एक मार्क इथे महत्त्वाचा असतो एक्झाममध्ये. तर एक-एक मार्कांनी 2-2 मार्कांनी इथे मेरिट हुकत असते. पॉईंटमध्ये पण मेरिट हुकत असते. ओके. पॉईंट 25 ने पण. तर त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला हे सर्व करायचं आहे आणि याच्यामुळे आता जो रिझल्ट 4 ते 5 दिवसात येणार होता, थोडासा लांब जाऊ शकतो. याच्यानंतर कसं हे सगळे व्हेरिफाय करतील, जे काही ऑब्जेक्शन येतील परत एकदा आणि ते ऑब्जेक्शन व्हेरिफाय केल्यानंतर हार्डली आपल्याला एक पकडूया नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला निकाल पण इथे बघायला मिळेल. तर आणखी नॉर्मलायझेशनबद्दल बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे डाऊट्स येतात. तर नॉर्मलायझेशनबद्दल परत एकदा सांगतो. ज्या जी एक्झाम मॅक्झिमम शिफ्टमध्ये झालेली आहेत, एक म्हणजे जास्त शिफ्टमध्ये जी एक्झाम झालेली आहे त्यांचे नॉर्मलायझेशन होणार आहे. मग ते तुमचे कालवा निरीक्षकपासूनचे जे काही मिक्स पोस्ट होत्या 3 कालवा निरीक्षक, कॅनल इन्स्पेक्टर वगैरे, तर त्यांचं नॉर्मलायझेशन होणार आहे आणि नॉर्मलायझेशनमध्ये जास्त चेंजेस बघायला न मिळतील हार्डली. जसं सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये पण झालेलं होतं. 5 to 6 मार्क्स किंवा 6 to 7 मार्क्स इतके वाढायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. तर ही संपूर्ण महत्त्वाची अपडेट होती. मेरिट लिस्टबद्दल पण आपण हे सर्व पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. तर हीच अपडेट द्यायची होती तुम्हाला. अजून पण तुम्ही जर रेज ऑप्शन म्हणजे ऑब्जेक्शन रेज नसेल केले, तर तुम्हाला परत एकदा विनंती आहे, हेल्प डेस्कमध्ये जा तिथे आणि ऑब्जेक्शन रेज करा. ओके. तर आणखी जर तुम्हाला काही डाऊट असेल मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये या आणि
प्रत्येक कमेंटचं मी उत्तर देत असतो, तुम्हाला माहितीच आहे, हीच खासियत आहे आपल्या चॅनलची. तर कमेंट बॉक्समध्ये या आणि तुम्हाला जे काही डाऊट्स आहेत ते हे करा, म्हणजे तुम्ही इथे तुमचं म्हणणं मांडा. मी त्याच्यावरती आपल्याला रिप्लाय देत असतो. थँक यू व्हेरी मच.